तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष तेशील आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सामान्यांचे काही महत्त्वाचे प्रश्न, जे की पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, आरोग्यसेवक व ग्रामसेवक व सर्व TCS IBPS च्या पॅटर्नच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे व्हिडिओ. यामध्ये आपण एकूण 30 प्रश्न पाहणार आहोत, जे की आगामी होणाऱ्या पोलीस भरती व सर्व सेवेसाठी उपयुक्त असणार आहे व्हिडिओ. प्रश्न क्रमांक 1, ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी सॉलिड सोडचे उदाहरण कोणते आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रंगीत रत्न. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते घटनात्मक कलम महानगरपालिका परिभाषित करते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कलम 243B. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता ग्रंथ पुरावा देतो की पृथ्वीराज तिसऱ्याला संपूर्ण जग जिंकायचे होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पृथ्वीराज रासो. प्रश्न क्रमांक 5, भारतातील किती राज्यांच्या सीमा नेपाळला लागून आहेत? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकूण 5 राज्यांच्या सीमा नेपाळ या देशाला लागून आहेत. प्रश्न क्रमांक 6, दुसऱ्या जागतिक हवाई परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते शहर पेनिसिलिनचे उत्पादनाचे केंद्र आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पिंपरी. प्रश्न क्रमांक 8, कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 9, कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र या राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 10, टेहरी धरणाचे बांधकाम कोणत्या नदीवर आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भागीरथी. प्रश्न क्रमांक 11, सर्वात जुनी कार्यरत रिफायनरी कोठे आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डिगबोई. प्रश्न क्रमांक 12, कृत्रिम ढग तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणते रसायन आतापर्यंत वापरले जात होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिल्वर आयोडाईड. प्रश्न क्रमांक 13, पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर कोणत्या दिवशी आहे? प्रश्न क्रमांक 13, पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर कोणत्या दिवशी आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 4 जुलै या दिवशी असते. प्रश्न क्रमांक 14, खगोलशास्त्र, गणित आणि वैद्यकशास्त्र यांच्यासह शिक्षणाच्या विविध शाखांमध्ये पारंगत असलेला मध्ययुगीन मुस्लिम शासक कोण होता? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुहम्मद बिन तुगलक. प्रश्न क्रमांक 15, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 16, डेहराडून येथील खालील पर्यायापैकी कोणती संस्था आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारतीय वन संशोधन संस्था. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्लासी. प्रश्न क्रमांक 18, सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान लघु ग्रहाचा पट्टा आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मंगळ व गुरु. प्रश्न क्रमांक 19, बुरशी ही वनस्पती खालील पर्यायापैकी कोणत्या गटातील आहे? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वृत्तोपजीवी. प्रश्न क्रमांक 20, भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक ग्रंथ कोणता? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सामवेद.
प्रश्न क्रमांक 21. खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नळदुर्ग. प्रश्न क्रमांक 22. भारतातील नुकताच जागृत झालेल्या एकमेव ज्वालामुखीचे नाव काय? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बॅरन बेट. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे. प्रश्न क्रमांक 24. कृष्णा व रिकामी जागा या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वारणा. प्रश्न क्रमांक 25. रिकामी जागेला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हणतात. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नार्वे. प्रश्न क्रमांक 26. पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डॉक्टर झाकीर हुसेन. प्रश्न क्रमांक 27. पुढीलपैकी कोणत्या जनावरांच्या दुधात घृतशांचे म्हणजे फॅटचे प्रमाण जास्त असते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हैस. प्रश्न क्रमांक 28. रिकामी जागा या प्राचीन भारतीय राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थान विशेष उत्तेजन दिले होते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मौर्य. प्रश्न क्रमांक 29. डाळिंब या पिकाचे जन्मस्थान कोणते? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इराण. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष तेसरीचे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वप्न संघर्ष तेसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वप्न संघर्ष प्ले स्टोअरमधून स्वप्न संघर्ष तेसरी या नावाची ॲप पण आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला खूप काही मोफत पेपर मिळतील. ते प्ले स्टोअरमध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत ती सिरीज यामध्ये पेपर अपलोड केलेले असेल ते अगदी तुम्ही निःशुल्क सोडू शकता. तर धन्यवाद मित्रांनो.